मी माझे हट्ट, प्रेम या अडीच अक्षरांच्याही दुसरा अडीच अक्षरांचा शब्द आहे ज्याच्यावरती सारं जग सध्या सुरू आहे, आणि तो 2 अक्षरी शब्द आहे हट्ट. आपण त्रेतायुगापासून सुरुवात करू, म्हणजे दशरथाच्या बायकोपासून सुरुवात करू ते आपल्या बायकोपर्यंत, असा आपण प्रवास करू. माझी विनंती आहे तुम्हाला की जिथे हसावं असं वाटेल तिथे मोकळं हसा. पुन्हा जसं ओंकार म्हटल्याने तब्येत चांगली होते, टाळ्या वाजवल्याने तब्येत चांगली होते म्हणतात, तसं मनमुक्त हसण्याने सुद्धा प्रकृती चांगली राहते. तेव्हा उगाच थोडा वेळ तुमची काय प्रोफेसरशिप असेल ती काढून टाका, तुम्ही शिकवणारे आहात हेही विसरून जा, आणि जिथे वाटेल हसावंसं तिथे मनमुक्त हसा. असं बारीक बारीक हसून काय फायदा काही नाही. टाळ्या वाजवायच्या वाटतील तिथे टाळ्या वाजवा, मोबाईल बाजूला ठेवून टाळ्या वाजवा. नाही तर अलीकडचे सगळेजण असं हा जो चंद्राचा उंचवटा असतो त्याच्यावरती वाजवतात टाळ्या. तसं नका करू. सुंदर आयुष्य जगाचं असेल तर सतत प्री कन्सिव्ड नोशनमध्ये जगू नका. स्वतःबद्दलच काहीतरी इमेज करून घेऊन त्यातच अडकलेलं राहायचं, हा हट्ट चांगला नाही. कैकेयीनं त्रेतायुगातला हट्ट जो मांडला, 2 वर दशरथाकडनं घेतले आणि श्रीरामाला वनवासात पाठवायचं आणि भरताला राज्य द्यायचं, हे पहिले तसे प्रचलित आणि माहिती असलेले हट्ट आहेत, आणि त्यात बायकोचे हट्ट आहेत. त्यामुळे दशरथाला काही पर्यायच नव्हता कैकेयीचं म्हणणं ऐकण्याशिवाय. त्यामुळे दशरथानेही हो म्हटलं, कैकेयीनं हट्ट कायम ठेवला. आणि श्रीरामांचा हट्ट होता की हट्ट जेव्हा हक्काच्या वर येतो तेव्हा धर्म म्हणून आचरणामध्ये पालन सुरू होतं. त्यामुळे वडिलांनी केलेली आज्ञा कुठच्याही परिस्थितीमध्ये अंमलात आणायची. मातृदेवो भव पितृदेवो भव. मग मातृदेवो भव असा श्लोक असताना पाठीमागे दिलेलं नाही की ती सावत्र आहे की सख्य आहे, नुसतंच मातृदेव म्हटलेलं आहे. त्यामुळे कैकेयीचं म्हणणंसुद्धा मान्य करण्याशिवाय पर्याय नव्हता श्रीरामाला. हा त्यांचा हट्ट की कैकेयी मातेनं असं म्हटलं आहे, वडील म्हणत आहेत, मग ते ऐकलं पाहिजे. म्हणून श्रीरामही निघाले. बघा जग कसं चालतं आहे बघा, त्रेतायुगापासून चाललं आहे असंच, हट्टावरती चाललं आहे सगळं. मग पती निघाला म्हणून सीतामाई म्हणाली मी पण तुमच्याबरोबर येणार. बरं मी नवऱ्याबरोबर जाणार हा हट्ट आत्तापर्यंत पण आहे, आपापल्या घरांमध्ये असणार आहे की मी पण बरोबर येणार. तर हे जे मी पण बरोबर येण्यामध्ये सीतेचा हट्ट आहे. श्रीरामांना पती म्हणून पर्याय राहिला नाही, पत्नीचा हट्ट मोडता आला नाही, चल. मग लक्ष्मणाने हट्ट धरला मी मोठ्या भावाबरोबर जाणार म्हणून. त्यावेळेचे भाऊ वेगळे होते, अलीकडचे भाऊ वेगवेगळे पक्ष स्थापन करतात, पण तेव्हाचे भाऊ तसे नव्हते. आणि तेव्हाचे वडीलही असे नव्हते की दशरथांनी सांगावं श्रीराम इथेच थांबेल म्हणून, तसं नाही. दशरथांनी मान्यता दिली, रामही निघाला, बरोबर लक्ष्मणही निघाला. पण सुमित्रेचा हट्ट होता मी जाणार नाही, त्यामुळे ती तिकडेच थांबली. आणि मग लक्ष्मणाच्या पत्नीने कलियुगातल्या स्त्रियांना विषय दिला की स्त्रीवर कधीपासून अन्याय होतोय बघा, त्रेतायुगापासून. असंख्य हट्ट, सारं जग हट्टांवरतीच चाललं आहे. त्यातील त्रेतायुगातले हट्ट असे आहेत. शूर्पणखेला वाटलं की मला श्रीरामांबरोबर लग्न करायचं आहे, तिचा हट्ट आहे, आणि मग स्वतःला विरूप करून घेतलं. हट्ट पूर्ण झाला नाही म्हणून मग पुन्हा युद्धाची ललकारी दिली. मग सख्खे भाऊ गेले, खरं गेला, दूषणं गेला, हा सगळा विनाश सुरू झाला, त्या हट्टापही सुरू झाला. मला मृगाच्या कातड्याची चोळी हवी म्हणून सीतेने धरलेला हट्ट आहे, तो श्रीरामाने मान्य केला की मला हे हवं आहे.
म्हणजे पतीनं पत्नीचा हट्ट मान्य करावा आणि त्यानुसार पुढे रामायण घडावं. आता तुमच्या लक्षात येईल की प्रेम या 2.5 अक्षरांपेक्षाही मोठा शब्द आहे हा, आणि त्याचं नाव आहे हट्ट. मग तिकडे रावणाने तेच केलं. विभीषण सांगत होता रावणाला की सीतेला सोडून द्या, रामाला परत करा, नका असं करू. रावणाने ऐकलं नाही. मग इकडे रामाने आपल्या पत्नीचं ऐकलं, तर तिथे रावणानं आपल्या पत्नीचं ऐकलं नाही, मंदोदरीचं. ती सांगत होती की कशासाठी. त्यामुळे हट्ट ऐकणं आणि हट्ट न ऐकणं दोन्ही ठिकाणी गोंधळच आहे. दोन्ही ठिकाणी विविध पद्धतीची नाटकं घडत राहतात. मग असे अनेक प्रत्येकाचे हट्ट आपल्याला सांगता येतील. ते विविध पद्धतीनं त्रेतायुगातले झाले. मग द्वापारयुग आलं. द्वापारयुगामध्ये सुद्धा हट्ट कायम राहिले. पतीपत्नींमधला हट्ट कायम राहिला. मग माझा पती जन्मांधळा आहे धृतराष्ट्र, म्हणून गांधारी म्हणते मी पट्टी लावूनच जगणार डोळ्यांवरती. पण गांधारीला हे कळलं नाही की या हट्टामुळे पट्टी जेव्हा गेली ती कानांवरनं पण गेली, आणि म्हणून द्रौपदीची किंकाळी तिला ऐकू गेली नाही, स्त्री असून सुद्धा, कारण डोळ्यांवरची पट्टी कानावरनं पण गेली होती. म्हणून मी म्हणतो अलीकडच्या स्त्रिया आणि मुली ऐकत नाहीत, कारण ते येतात ते बांधून जातात, त्यांना ऐकूच येत नाही. म्हणजे पुन्हा तो हट्ट आहे, गांधारीचा हट्ट आहे, धृतराष्ट्राचा हट्ट आहे की कळतंय चांगलं काय वाईट काय, तरी दुर्योधनाचीच बाजू घ्यायची, आपल्या मुलाचीच बाजू घ्यायची. हा धृतराष्ट्राचा हट्ट आहे. दुर्योधनाचा हट्ट आहे, सुईच्या आकारा एवढी जमीनसुद्धा मी देणार नाही, हा दुर्योधनाचा हट्ट आहे. बघा, हट्ट विनाशाकडे जातोय. हट्ट काहीतरी नाटक घडवत राहतं, काहीतरी हालचाल करत राहतं हट्ट. त्यामुळे ह्या दुर्योधनाच्या हट्टापायी दुःशासनाचं वागणं, मन द्रौपदीचा अपमान म्हणून तिचा हट्ट की आता मी केस मोकळेच ठेवणार आणि दुर्योधनाच्या रक्ताने ते केस धुणार मी. मग तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी भीमाचा हट्ट, दुर्योधनाला मारायचा. मग दुर्योधनाचा हट्ट की आपली आई असूनही तिच्यासमोर विवस्त्र व्हायची हिंमत नाही, हाही हट्टच आहे श्रीकृष्णानं त्याच्या मनात भरवलेला. आणि म्हणून छोटं वस्त्र ठेवून दुर्योधन, गांधारी म्हणते मी तुझं शरीर लोखंडाचं करते, माझ्या डोळ्यांमध्ये भयंकर शक्ती आलेली आहे सतत डोळे बंद ठेवल्यामुळे, आता मी उघडले की तुझं शरीर लोखंडाचं होईल. म्हणून दुर्योधनाचं सगळं शरीर लोखंडाचं झालं, फक्त तो आईसमोर विवस्त्र व्हायला तयार नाही 100%. आणि ते श्रीकृष्णाला ठाऊक आहे. म्हणून तो भीमाला सांगतो की इथे प्रहार कर त्याच्या. बघा कशा पद्धतीनं हा प्रवाह चालू आहे, हट्टांचा प्रवाह चालू आहे. भीष्मांचा हट्ट आहे, मी एकदा प्रतिज्ञा घेतली की प्रतिज्ञा घेतली, मग समोर काय घडतंय महत्त्वाचं नाही. अजन्म ब्रह्मचारी, पण म्हणजे हट्टच. युधिष्ठिराचा हट्ट की नाही मी दूध खेळणार. मग दूध खेळतोय हरतोय, स्वतः हरला, भावंडांना हरवल्यानंतर द्रौपदीलाही पणावरती लावली. तेव्हा त्याला कृपाचार्य म्हणाले की अरे खरं तर तू स्वतःला एकदा हरवून घेतल्यानंतर तुला द्रौपदीला पणावर लावायचा हक्कच उरत नाही, पण तरी तिथे येतो तो हक्कावरती जातो तो हट्ट. त्यामुळे अभिमन्यूचा हट्ट, मी चक्रव्यूहात शिरणार, कसं बाहेर पडायचं ठाऊक नाही, पण तरी शिरणाने मग स्वतःच्या मृत्यूला सामोरा गेला. सांगायचा मुद्दा असा आहे की त्रेतायुगापासून सुरू केलं तर तुम्ही अख्खं जग जे आत्ता चालू आहे कलियुगापर्यंत, ते ह्या हट्ट शब्दावरच चालू आहे. अगदी युद्धाची जरी भूमिका घेतली तरीसुद्धा आत्ता या क्षणाला हट्टच आहे. युक्रेन आणि रशिया, पुतीनचा हट्ट असेल किंवा युक्रेनच्या अध्यक्षाचा हट्ट असेल, हमास आणि पॅलेस्तीन त्यांच्या नेते हट्ट असतील, इकडे पाकिस्तान आणि भारत त्या नेत्यांचे हट्ट आहेत. हे हट्ट जायला पाहिजे. मूळ शब्द आहे हठ, संस्कृत शब्द आहे, पण अधिक आग्रहानं सांगण्यासाठी म्हणून पुढचा अर्धा हट्ट त्याच्यामध्ये जॉईन झाला, म्हणून तो हठचा हट्ट झाला. याचं कारण ते आहे. आणि ही रचना आम्ही जर एकदा समजून घेतली
तर तुमच्या व्यक्तिगत आयुष्यात तुम्ही कसे जगता असं माझं भाषण झाल्यानंतर घरी जाऊन विचार करा. लोकनिंदेचं भय होतं म्हणून श्रीरामांनी सीतेला गरोदर असताना वनामध्ये सोडून दिलं. म्हणजे तिथे पतिरामावरती राजा रामाने जास्त वर्चस्व गाजवलं. पतिरामाने सोडवून आणलं रावणापासून, पण राजा रामानं असा विचार केला की लोकांमध्ये जर असा प्रवाद निर्माण होत असेल, काळजी घेतली पत्नीची. वाल्मिकींच्या आश्रमात पाठवलं गर्भसंस्कारासाठी. बरोबर तो माणूस दिला सावलीसारखा, लक्ष्मण. पण तरी एक भद्र नावाच्या धोब्याच्या प्रतिक्रियेवरती आलेला हा सगळा पुढचा भाग येतो. वाल्मिकी उत्तरकांडातला भाग आहे. पण शेवटी हट्टच. मला नेहमी असं वाटत होतं की ह्या सगळ्याच हट्टांचा जेव्हा मी विचार करत जातो हळूहळू, तेव्हा मग हे जग चाललंय कशावरती? तर हे जग चाललंय हट्टावरती. अगदी महाभारतानंतरच्या कालावधीत विचार केला, त्याच्या रचनेत विचार केला तर आर्य चाणक्याचा पण हट्टच आहे की नंद घराणं उद्ध्वस्त केल्याशिवाय मी शेंडीला गाठ मारणार नाही. हट्टच आहे तो. तो मार्गदर्शन करतो चंद्रगुप्ताला. चंद्रगुप्त सेल्युकसला हरवल्यानंतर त्या सेल्युकसच्या मुलीच्या प्रेमात पडतो, हेलेनाच्या, आणि म्हणतो हिच्याशी लग्न करायचं आहे. पण चाणक्याचा हट्ट आहे, लग्नाची परवानगी मी तेव्हाच देईन जेव्हा काही नियम तुला मान्य करायला लागतील. ते नियम काय होते? तर हेलेना आणि चंद्रगुप्त आणि हेलेनापासून होणारा मुलगा किंवा मूल हे त्या राज्याच्या राजकारणामध्ये सहभागी होणार नाही, असा हट्ट आहे. आणि तो त्याने हट्ट मान्य केला. आज कलियुगात तसं घडलं नाही. आजच्या युगामध्ये हेलेनाही राज्य करते, हेलेनाचा मुलगाही चर्चेमध्ये आहे पंतप्रधान होण्यासाठी. हा जो प्रवास आहे, इतिहास हिस्ट्री रिपीट्स म्हणतात, तसं आहे. तसं हट्ट रिपीट्स. मग माझा हट्ट आहे की ह्यानी जर माझ्या मनाप्रमाणे ऐकलं नाही माझं, तर मी सरतनसे जुदा करणार, मी याला मारणार. ह्यानी जर माझं ऐकलं नाही तर. हा हट्टच आहे. आणि ह्यानी जर माझं ऐकलं नाही तर मी उपोषण करून मी स्वतःला मारणार. हाही हट्टच आहे. जर मी त्याला मारणार अशी वाक्य जर हिंसेचं असेल तर मी मला मारणार ही प्रक्रिया हिंसेचीच आहे. त्यामुळे आत्मक्लेश आहे की आत्महत्या आहे हे कळायला मार्ग नाही. अगदी अण्णा हजारेंच्या जंतर मंतरवरच्या उपोषणाचा जरी कलियुगातला आत्ताचा विचार केला तरी हे शेवटी घडतंय काय नेमकं? तर माझ्या मनासारखं समोरच्याने वागलं पाहिजे या एका वाक्यावरती सगळं चालू आहे. त्यालाच हट्ट म्हणतात. मग ते राष्ट्राने वागलं पाहिजे, घरच्यांनी वागलं पाहिजे, विश्वानी वागलं पाहिजे, कोणी वागलं पाहिजे, माझ्या मनाप्रमाणे घडलं पाहिजे. हा जो दुराग्रह आहे तो दुराग्रह माणसाला हळूहळू लवकर म्हातारा करत जातो. आणि म्हणून ही हट्टाची भूमिका नीट समजून घ्यावी लागेल. अहंकाराची गोटी न लगे अज्ञानापाठी सज्ञानाच्या कंठी झोंबत असे. ती सज्ञानाच्या कंठी जी झोंबते तो हट्टच आहे. मी शहाणा आहे, मी शिकवणारा आहे, ह्या तुमच्या कर्मातून जन्माला येणारा जो अहंकार आहे तो हट्टाकडे घेऊन जातो तुम्हाला. आणि म्हणून पोलीस इन्स्पेक्टर रस्त्यावरती काही घडलं की तुला माहिती आहे मी कोण आहे, असं सिव्हिल ड्रेस मला इन्स्पेक्टर लगेच हा प्रश्न विचारतो. का? कुठून आला तो हट्ट? तो कर्मातून आला. आय एम समबडी, मी कोणीतरी आहे, मी कोणीतरी आहे, ही भूमिका आहे. आणि त्यातून हा हट्ट येत राहतो. 3 हट्ट तर तुम्हाला सगळ्यांनाच ठाऊक आहेत. बालहट्ट, स्त्रीहट्ट आणि राजहट्ट असे 3 हट्ट प्रसिद्धच आहेत. आपणही लहान असताना तसेच हट्टी होतो. पण ही मानवी देहाचा विचार केला तर ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ती ओवी जर अंगीकारली तर हट्ट नाहीसा होऊ शकतो. मी माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण पार्था तो संन्यासी जाणं निरंतर. याच्यामध्ये मी आणि माझे हे कुठे विस्मरण व्हायला हवं? तर अंतःकरणात विस्मरण व्हायला पाहिजे, इथे नाही. बुद्धीमधनं विस्मरण म्हणजे डेस्कटॉपमधनं फाईल डिलीट झाली, पण ती रिसायकल बिनमध्ये आहेच. तिथूनही जर गेली का तर तिथूनही गेल्यानंतर सुद्धा रजिस्ट्रीमध्ये एंट्रीज आहेत. सो पूर्ण फॉर्मॅट ही जी कल्पना आहे
नुसतं डिफ्रॅगमेंट करून चालणार नाही तुमचा मेंदू. तुम्हाला तो फॉर्मॅट करायला लागेल. आणि फॉर्मॅट करायचा असेल तर तुमचा हा जो मी आहे, जो हट्ट त्याला चिकटून जात असतो, घट्ट त्या मी बरोबर हट्ट चिकटून जात असतो सतत. आणि ते ज्या दिवशी लक्षात येतं त्या दिवशी तुम्हाला माझ्यासारखं जगता येतं, मस्त बिंदास 24 तास. मीच नाही, हे मी नाही. कायमी पामर जाणे अर्थभेद वदवी गोविंद त्याची वदे, आपुल्या बळे नाही मी बोलत सखा कृपावंत वाचा त्याची. हा त्याच्या माध्यमातून घडते सगळं. मी आत्ता तो माझ्या माध्यमातून करवून घेतो आहे. अख्खी भगवद्गीता हेच सांगते. आम्ही मनशांतीपासून विश्वशांतीपर्यंतच्या प्रवासाच्या चर्चा जरी करत असलो तरी आमचा मी जात नाही ना. मनामध्ये तो सतत जागृत आहे, कर्ता म्हणून जागृत आहे. तो प्रेय म्हणजे शरीर म्हणून करता जागृत असणारच आहे, तो कोणालाच टाळता येणार नाही. पण तो श्रेय आणि ध्येय ह्याच्या ठिकाणी शिफ्ट झाला की अडचण निर्माण झाली. आणि म्हणून हे सगळ्या हट्टांचा अभ्यास केला तुम्ही कैकेयीपासूनचा की तुमच्या लक्षात येईल. भरताचा पण हट्ट आहे. संधी मिळूनही राज्य ताब्यात न घेण्यासारखा कलियुगातला मूर्खपणा तो त्रेतायुगात करतो आहे. आज वाट बघतायत, आज युती फुटतेच आहे. ही युती आहे की फुटी आहे हे कळायला मार्ग नाही, अशी स्थिती राजकारण करते. कारण प्रत्येकाचा हट्ट आहे, हे मला हवं आहे, हे माझं आहे, हे मला मानलं पाहिजे. हा जो मी 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 सतत जातो आहे. मग तुम्हाला शांती कशी मिळणार? मला शांती जर मी जागृत असेल तर ती शांती मिळू शकत नाही. जेव्हा फॉरेनर म्हणाला एका भारतीय साधूला, आय वॉन्ट पीस, व्हॉट शुड आय डू? तर भारतीय अध्यात्म वेगळ्या पद्धतीनंच विचार करता याचा. तो तुम्ही आम्ही करायला हवा, शिकलेल्या माणसांनी करायला हवा, तो आम्ही करत नाही म्हणून आपण अडचणीत आहोत. तो साधू त्याला म्हणाला की राईट डाऊन द सेंटेन्स. त्यांनी लिहिलं आय वॉन्ट पीस. मग साधू म्हणाला रिमूव्ह आय, इरेज करून टाका तो आय जो आहे तो. म्हणे केला. आता काय बोललं? म्हणाला वॉन्ट पीस. म्हणाला वॉन्ट पण काढून टाक, मला काही हवं आहे ते पण काढून टाक, पुसून टाकले. आता काय बोललं? म्हणाला पीस. मग तेच हवं तुला. सो आय काढ आणि वॉन्ट काढ म्हणजे पीस उरेल. पण आम्ही आय बरोबरही जगतोय आणि वॉन्ट बरोबरही जगतोय. आणि आय बरोबर जेव्हा वॉन्ट येतो तेव्हा हट्ट जन्माला येतो. या दोघांचं मिलन झालं, आयचं आणि वॉन्टचं, मी आणि गरज ह्याचं एकत्र मिलन झाले की हट्ट जन्माला येतो. आणि म्हणून आम्ही सगळे आजारी का पडत आहोत? कारण वी आर नॉट ॲट ईज. दॅट इज वाय वी आर डिसईज्ड. आम्ही ईजमध्येच जगत नाही. ते जगण्यासाठी हा अडीच अक्षरांचा खेळ आहे सगळा. प्रेमसुद्धा अडचणीचंच आणत आहे. प्रेमही नाटकच तयार करत आहे, प्रेमही घटस्फोटच तयार करत आहे. प्रेम अगदी किती तुम्ही म्हणाल तरी आम्ही दोघं अगदी किती एकरूप वगैरे तसं काही नसतं. शेवटी तुमचा श्वास तुम्ही घेता. आधी आईबरोबरच्या नात्यात सुद्धा शोधतो. आई जरी झाली तरीसुद्धा मुलाच्या पोटात दुखत असेल तर मुलाच्या पोटातली कळ आईजवळ नाही जात, आईकडे जातो तो कळवळा. आई कळ वळेल, आईला कळ कळेल का? नाही. इथे येऊन निसर्ग तुम्हाला सेपरेट करतो. म्हणजे जे स्वतंत्र अस्तित्व आहे आपलं ते मस्तपैकी जगायचं आहे आपल्याला. मग तोही निर्णय आपला नाही आहे. माझा जन्म हा माझा निर्णय नाही आहे असं मी कार्यक्रमात नेहमी सांगतो. मी किती नमल्यावर तोही माझा निर्णय नाही आहे. मला किती भावंड तोही माझा निर्णय नाही आहे. आणि ही रचना जर समजून घेतली तर अध्यात्म सोपं होत जातं. इट्स अ सिम्प्लिफाईड फिलॉसॉफी. मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो, तसे जगायचा प्रयत्न करा. आणि त्याच्यासाठी तुम्हाला शिफ्ट होता आलं पाहिजे. सेपरेट एंटिटी कॉन्सेप्ट. मी एका एंटिटीमधून दुसऱ्या एंटिटीमध्ये मला शिफ्ट होता आलं पाहिजे. आम्ही तसे शिफ्ट होत नाही. आम्ही सतत एकाच रचनेमध्ये राहतो, स्वतःला आखडून घेतो त्या ठिकाणी. तिथे हट्ट जन्माला येतो. मी आणि माझा हट्ट ही जी भूमिका आहे ती त्याच्यासाठीच आहे. आता मी घड्याकडे अन्नवन्न बघत राहणार.
बरोबर 10:23ला मी थांबणार, पण मला माईक मिळालेला आहे. आत्ता उपाध्ये सरांना कोणी थांबवू शकत नाही, म्हणून मी 11:15पर्यंत नाही बोलणार. मला माहिती आहे मला कोणी थांबवणार नाही. फार फार तर पात्र इकडनं फेऱ्या मारेल, कुलकर्णी बाजूला येऊन उभा राहील असा की आता थांबा म्हणून. पण मी माझा हट्ट पुढे रेटायचा का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तर तसं न करणं म्हणजे स्वतःला हळूहळू हळूहळू हळू विसर्जित करून घेणं आहे. आणि ते विसर्जित करून घेता येत नाही आम्हाला, म्हणून आमच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये अडचणी त्याच. आणि म्हणून ह्या सर्वांचा अभ्यास करून ह्या गोष्टी साध्य करायच्या. आम्ही उपवास करतो, हट्टच आहे तो उपवास करतो. हा देवाजवळ आम्ही मागणं मागतो की हे काम करतं मग मी हे करीन. हे काय आहे शेवटी, त्यालाही अडचणीत आणताय. हट्ट फक्त तुम्हाला अडचणी नाही आणत, तर समोरच्या माणसाला पण अडचणीत आणतो. ज्याच्याकडनं तुम्ही अपेक्षा करताय त्यालाही तुम्ही तो अडचणीत आणतो, कारण तुम्ही त्याचा विचार न करता तुमचा हट्ट पुढे दामटवत राहता. घरी विचार करा, तुमच्या घरामध्ये असं घडतं की नाही? घडतं ना. आणि ते लक्षात येण्याची क्रिया, त्याच्यासाठी दुसऱ्याचा विचार, ही कल्पना केली की तुमचा हट्ट कमी झाला. आम्ही दुसऱ्याचा विचार करत नाही, म्हणून आम्ही हट्ट या नावाच्या 2 अक्षरांच्या कैदेमध्ये सतत कैदी होऊन पडलेले राहतो आयुष्यभर. HR डिपार्टमेंटच्या एका स्टाफनं माझं भाषण ठेवलं प्लेटोमध्ये सकाळी 10 वाजता. मी 5 मिनटं कमी असताना हजर झालो. प्लेटोला कुलूप होतं. मग मीच पिऊनकडनं चावी घेतली, मीच दरवाजा उघडला, मीच सगळे दिवे लावले, AC ऑन केला आणि जिथे व्याख्याता बसतो तिथे जाऊन बसलो. मग ऐकणारे आले. ही मुलगी काही वेळेवरती पोचली नाही HRची. ती आली जवळजवळ 10 ते 15 मिनटं उशिरा. ती उशिरा आली, मी काहीच बोललो नाही. माझं व्याख्यान झाल्यानंतर शेवटी एकाला राहवलं नाही. म्हणालं, सर ज्यांनी तुम्हाला सगळं कम्युनिकेशन केलं तो स्टाफच उशिरा आला, तुम्ही काहीच कसे बोलला नाहीत. तेव्हा मी म्हटलं, मी माझं पद, मी कोण आहे, सॉलिड आहे, इथे कराड सरांच्या अगदी जवळचा वगैरे वगैरे अशी सुरुवातीला चर्चा केली होती. त्या आता मॅडम नाही आहेत MITमध्ये, पण त्यांनी चर्चा केली होती मला भेटल्यानंतर. आता काय, तुम्ही कराड सरांच्या जवळचे असं करून. पण मी काहीच बोललो नाही. मी काही का बोललो नाही, पण त्यांना कारण सांगितलं नाही. तर ते कारण असं आहे की ज्या व्हॉट्सॲपवरती ती मुलगी माझ्याशी कम्युनिकेशन करत होती मीटिंगचं, त्या व्हॉट्सॲपच्या DPमध्ये एका लहानग्या पोरीबरोबर कडेवर असलेला तिचा फोटो आहे. आता मी ॲज अन एक्झिक्युटिव्ह माझा हट्ट बाजूला ठेवून मी तिच्या दृष्टिकोनातून विचार केला की येस, कदाचित त्या लहान मुलीनं जर हट्ट केला असेल निघताना, ती रडली असेल, त्या केअरटेकर सेंटरमधले बाई म्हणाले असे 5 मिनटं तुम्ही थांबा, ती रडायची, थांबू दे, मग तुम्ही जा, तुम्ही रोज सोडताय पण आज का रडते माहिती नाही आपल्याला, अशी त्या डे केअर सेंटरमधली जर बाई म्हणाली असेल, किंवा नवरा म्हणालच की नाही मला आज डबाच पाहिजे. मी अँटिसिपेट केलं म्हणजे मी माझा हट्ट सोडला. मी कोणता हट्ट सोडला? मी एक्झिक्युटिव्ह आहे, हिने बोलवलेलं आहे आमंत्रण आणि हीच वेळेवर पोचली नाही, हा हट्ट मी सोडायला हवा. त्याला म्हणतात भारत. बुद्धीत रत असणारा देश तेव्हाच होतो जेव्हा तो हा हट्ट सोडतो, पदाचा हट्ट सोडतो. मी कोणीतरी आई भूमिका घेऊन जगलात की तुमचे स्नायू आखडले गेलेत समजा. मी शाणा आहेवरती कोणाचंच ऑब्जेक्शन नसतं. मी एकटाच शाणा आहे याच्यावरती ऑब्जेक्शन आहे. आणि म्हणून मग तो प्रश्न पडतो, तुमच्या मज्जारज्जूमधले जे लिक्विड असतं ते वाढतं, उष्णतेमुळे वाढतं. ज्ञान आणि अहंकार म्हणजे हट्ट हे उष्णच आहेत, लक्षात ठेवा. ही थंड पदार्थ नव्हे. ते ज्ञान हे उष्ण आहे म्हणून विघटन करत राहतं सतत. अणूचा रेणू, रेणूचा अणू, अणूचा रेणू, रेणूचा अणू असं करत जातं. ते पीसकडे जात नाही. तुकडे करणाऱ्या क्रिया कधी शांतीकडे जात नाहीत. जोडणाऱ्या क्रियाच फक्त शांतीकडे जातात. हे तुकडे करणारं ज्ञान आहे सतत. आम्ही जे शिकत होते अहंकार. त्यामुळे होतं काय, शरीरातल्या उष्णतेमुळे होतं काय, 2 मणक्यामधलं लिक्विड गायब, वाळतं उष्णतेमुळे. मग मज्जा रुजली, मज्जा गेली है ना. मग राहिला फक्त रज्जू. मग डॉक्टर म्हणतात आयुष्यभर माझीच कॉलर ताट मिळालं ना, आता ही कॉलर लावा. एरियल व्ह्यू. कुठून आलं ते तुमच्या आचरणातून वरती आलं सगळं.
अहंकार ऊर्ध्वमुखी झाला की त्याचं बौद्धिक हट्टात रूपांतर होतं, आणि अहंकार अधोमुखी झाला की तो आक्रमणाकडे जातो. आणि ही प्रक्रिया समजून घ्यावीच लागेल आपल्याला. बाकीचं अध्यात्म तुम्ही ध्यान धारणा वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी येतात. एवढे पीसचे मेसेंजर झाले, कुठे आली का शांती, आली का जगामध्ये? नाही आलेली. का नाही आलेली? तर मुद्दा तिथे आहे. भक्ताचा पण अहंकार आहे, मी भक्त आहे कुठच्या तरी गोष्टीचा, ह्याचा पण अहंकार म्हणजे हट्टच आहे तो. जगद्गुरूंना सुद्धा तो चुकला नाही. बुडविल्या भया बैसलो धरणे, केले नारायणे समाधान. वया परत तरंगत वरती आला. हट्ट कोणाचा हट्ट? जगद्गुरूंचा हट्ट, पण तो सत्कर्माकडे जाणारा हट्ट आहे, तो विनाशाकडे न नेणारा हट्ट आहे. त्यामुळे हट्टाच्या पुन्हा दोन भाग पडतात. तुमचा हट्ट विनाशकारी आहे की तो सत्कार्याकडे घेऊन जातो, त्याच्यावरती अवलंबून आहे. मग आम्ही आमचे जे हट्ट धरतो ते कसे धरतो? कलियुगामध्ये मग बायको म्हणाली नवऱ्याला, अशा हॉटेलमध्ये जाऊया आज आपण जिथे तू पण कधी गेला नाहीस. हट्ट बायकोचा, नवीन हॉटेलमध्ये जाऊ. मग तिघंजणं शिरले हॉटेलमध्ये, नवीन हॉटेल. नवरा पण कधी आलेला नाही, बायको पण आलेली नाही, लहान मुलीचा काही प्रश्नच नाही. पण हॉटेलवाला जो विकायला बसलेला आहे तो हा आज शिरल्या त्याला म्हणाला, अरे गुड इव्हनिंग सर, नमस्कार, आज खूप दिवसांनी, असं म्हणाला. आता ह्यानी कबूल करायचं ना प्रामाणिकपणे, पण हट्ट, त्याला तो जो त्याने दिलेला मान आहे तो अंगावरच ठेवायचा आहे. झूल, ती झूल कायम ठेवली त्याने. तो नुसताच हसला त्याच्याकडे बघून. आणि टेबलावर गेला तर बायको मिठाच्या भांड्याबरोबर खेळते, पाकडं तोंड करून. WT हा म्हणा, काय झालं? तू काय म्हणालास की तू पहिल्यांदाच येतोस म्हणून? पण हो, मी पहिल्यांदाच येतो या हॉटेलमध्ये. पण मग तो काय म्हणाला? आज खूप दिवसांनी. क्षुल्लक घटना आहे, पण दोघंही MBA आहेत, MS आहेत, पण त्यांचं फुरगटण्याचं कारण जे आहे ना ते किती क्षुल्लक आहे बघा. तिथे हट्टाचा मुद्दा आला असं माझं म्हणणं आहे. सूक्ष्मातून स्थूलाकडे जो प्रवास आहे तो हट्टाचा असतो. सूक्ष्म पण असतो हट्ट आणि स्थूल पण असतो हट्ट. यातून बाहेर पडण्याची प्रक्रिया लागेल. हट्ट म्हणून विचार करताना बालहट्ट असतो. कलियुगामध्ये येऊ आपण. आता त्रेतायुगात आणि द्वापारयुगात फार वेळ थांबण्यात अर्थ नाही, कारण त्या काळच्या घडलेल्या घटना आजच्या मोजपट्टीमध्ये मोजता येत नाही. तरी ह्या पट्टीत मोजणारी मंडळी भरपूर आहेत. अलीकडच्या काळात तो काय भिशी चालू आहे, भिशी. आणि लहान मुलगा घरामध्ये आहे, सगळ्या बायका बसलेल्या, आधुनिक सगळ्या बायका. आणि तो मुलगा येऊन आईला म्हणाला, मॉम मी एक शेर ऐकवू? आई म्हणाली, गप, तू ते खायला दिलं का? नाही, मला शेर ऐकवायचं आहे. हट्ट हट्ट हट्ट, ऐकतच नाही, बालहट्ट आहे तो. त्याने नवीनच ऐकलेलं होतं काहीतरी, मग त्याने शेर ऐकलं. त्याला ऐकलं, कारण घरामध्ये चर्चा चालू असे, अरे ये शेर बहुत अच्छा है, वो शेर बहुत अच्छा है असं म्हणत. मग शेवटी आई कंट्रोल म्हणाली, बायका पण म्हणाली, ऐकू दे ना त्याला. मग यांनी सुरुवात केली, वो मेरे गली में आई. आणि आईचं टेन्शन वाढलं. हट्ट तो पुरा केला जातोय, बालहट्ट आहे. वो मेरे गली में आई और प्यार से बोली. आई डबल टेन्शन, प्यार से बोली म्हटल्यामुळे. आई त्याचा शर्ट खेचते मागे, आता पुढे बोलू नकोस म्हणून. ऐकत नाही, हट्ट आहे तो, बालहट्ट आहे तो, ऐकत नाही. आणि मग तो म्हणाला, वो मेरे गली में आई और प्यार से बोली, भांडी. तो भांडी म्हणेपर्यंत त्या हट्टानं जे काही वादळ निर्माण केलं होतं आईच्या शरीरामध्ये. आम्हाला हा बालहट्ट समजून घ्यावा लागेल. आमच्या घरामध्ये आम्ही लहान मुलांबरोबर आता ते लवकर मोठे व्हावे म्हणून वाटतं, तसं करू नका. तुमचा जर हट्ट असेल की त्यांनी लवकर मोठं व्हावं तर तुम्ही मूर्ख आहात. त्यांना त्यांच्या वयाप्रमाणे मोठं होऊ दे. त्यांना स्मार्ट करण्याच्या नादात लागू नका. मुलं जन्माला घातलेत आणि तुम्ही त्यांच्या वयाचे स्मार्ट होता का असा इतिहास आठवा आणि मग त्यांच्याशी वागा.
तुम्ही म्हणाल नाही एवढं कळत नाही, एवढं कळत नाही, एवढं कळत नाही, म्हणजे मुलंच कमी आहेत, जास्त मुलं वाहू द्यायची नाहीत असा तुमचा हट्ट आहे. आणि मग तुम्ही त्या एकाचवरती सगळीकडनं कॅमेरा लावून ठेवणार एकाच मुलावर, हम दो हमारे एक. हा हट्टच आहे. हा भारतासाठी आत्ता घातक आहे. भारतीय सनातन संस्कृती मानणाऱ्या माणसांची संख्या कमी होणं हे घातक आहे. हे आत्ता जागतिक स्तरावरती तुमच्या लक्षात येत असेल. इंग्लंडकडे बघा, अमेरिकेकडे बघा, डेन्मार्ककडे बघा, तुमच्या लक्षात येईल मी काय विचार मांडतोय. तो हट्टाचाच मुद्दा आहे तो पुन्हा किती झालं तरी. आणि पुन्हा एकच मूल जन्माला घालायचा हट्ट. पुन्हा भिशीची पार्टी हवी, आणखीन काही पार्ट्या असतात तिथे पुन्हा मैत्रिणीला सांगायचं तो एकटा पडतो ना गं. मग तुम्ही एकटे राहिलात म्हणून तो एकटा आहे. तुम्ही दुकटे राहिला असता तर दुसरा झाला असता. आणि मग वरती दुसरं मूल झाल्यानंतरही जो खर्च येणार नाही त्याच्यापेक्षा दुप्पट खर्च ज्याच्यावरती होतो तो लॅब्राडॉर विकत घ्यायचा. हा हट्टच आहे ना. का तो एकटा पडतो म्हणून. प्रश्न असा आहे की आम्ही हा जो विविध मार्गाने विविध दर्जाचा विविध स्तरावरचा येणारा हट्ट आहे तो हट्ट आम्ही सोडणार कधी. आम्ही नीट व्यावहारिक सांख्य म्हणून विचार कधी करणार, ज्ञानी म्हणून विचार कधी करणार. हट्ट जाण्यासाठी तो जात नाही म्हणून अडचण आहे. अडचण चण म्हणजे शरीर. आपलंच शरीर जेव्हा आडवं जातं ना तेव्हा अडचण तयार होते. दुसऱ्यामुळे नाही ते ती तयार होत, आपल्याच शरीरामुळे तयार केलेली अडचण असते ती. आणि असं घडतं. स्त्री हट्ट असतो. मी किती वेळा माझ्या बायकोला सांगितलं होतं की तू साऊथ इंडियन पदार्थ करू नकोस. हट्ट कशासाठी. काय होतं फेसबुकच्या फोटोमध्ये इडली मऊ आहे की कडक आहे कळत नाही ना. मग पुन्हा तिथे गडबड. मग मी बिल्डिंगमध्ये शिरलो. आमचे खालचे म्हणाले उपाध्ये या गप्पा मारायला. म्हटलं नाही मला वेळ नाही मी निघतो म्हणून. तर त्यांची बायको आतून ओरडली, अहो आता त्यांना लोक पैसे देऊन बोलवतात, ते फुकट कशाला येतील. मग अगदी लाचे खातर मी घरात शिरलो त्यांच्या. पण त्यांच्या टिपॉयवरती पेपर वेट म्हणून इडली ठेवली होती. मग मी विचारलं हे काय. तर म्हणजे तुमच्याच बायकोनी दिली आहे. ते शेजाऱ्यांना देतात ना बनवलेले पदार्थ. वाटते मी काहीच न बोलतो इडली उचलली, घरी आलो. बायकोला म्हणलं ती इडली इतकी जड झाली आहे की ते पेपर वेट म्हणून वापरत आहेत. आणि त्या सगळ्या इडल्या इकडे. मग सगळ्या इडल्या एकत्र गेल्या, कशा बशा उचलल्या आणि खाली भिकाऱ्याला नेऊन दिल्या. मग दुसऱ्या दिवशी सकाळी मलाच उत्सुकता भिकाऱ्याचं काय झालं असेल. भिकारी रडत होता. एका हट्टापायी चाललेला गोंधळ आहे हा. मग का रडतोयस. तू इडल्या खाल्ल्यास का. म्हणाल मी नाही खाल्ल्या. मग मी म्हणे बदकं पाळली होती त्या बदकाला मी त्या खायला घातल्या. पण मग रडतोस का. मग ती बुडून मेली. एका मी करणार या हट्टापायी झालेला गोंधळ आहे. हट्ट आहे, कलियुगातले हट्ट आहेत. पण हे हट्टच आहेत. स्वयंपाक करण्याचा हट्ट, केक बनवण्याचा हट्ट, हे काही इन्व्हर्टेड कॉमामधले हट्ट आहेत. ते असतातच आहे. किंवा रेअर पदार्थ असतात घरामध्ये. कुळथाचं पिठलं किंवा असं जे फणसाची भाजी जे कधी बनवत नाहीत. त्यामुळे इट्स अ टॉपिक ऑफ डिस्कशन फेसबुकवर. पुन्हा हट्टच आहे ते. नवरा घरी आला, बायको रडतेस का. मग तुमचा वाढदिवस आहे पण मग रडतेस का. तुम्ही तुमच्या वाढदिवसानिमित्त मी मंगला वरव्यांच्या पुस्तकात बघून केक बनवलेला. पण मग रडतेस का. मग तो मी पहिल्यांदाच बनवलेला केक आपल्या कुत्र्यानं खाऊन टाकला.
नवरा म्हणतो रडू नकोस, आपण नवीन कुत्रा आणू. काय खात्री आहे नवऱ्याला? इथं क्वेश्चन इज, माझं काय म्हणणं आहे, तुझं लाईटर मोड कैकेयीपासून जरी सुरुवात केली असली तरी माझं म्हणणं असं आहे की शेवटी अडचण कुठे येते आहे ती त्या हट्ट शब्दाबरोबरच येते आहे. राजाचा पण हट्ट असतो. राजाला त्याच्या विरोधात कोणी बोललेलं अजिबात चालत नसे. कोणी असो, मग तो माणूस जवळचा असो लांबचा असो, माझ्या विरोधात बोलला की आउट. तर कोणीतरी एक नवीन तलवार विकणारा आला होता, तर मग राजाने तलवार बघितली. प्रधानजी बाजूला उभे होते. ती तलवारीची धार बघता बघता राजाचं बोटच कापलं गेलं. तर प्रधानजीला काय सतत राजाबरोबर राहून सगळं चांगलं म्हणायची सवय ना, जे काय घडेल ते चांगलंच आहे ना, चाकरी करत असल्यामुळे. त्या म्हणाला वा छान झालं. मग राजा म्हणाला माझं बोट कापलं गेलं आणि छान झालं म्हणजे ह्याला आत टाका. प्रधानजीला आत टाका. आज जाताना मला जेलमध्ये छान झालं, बरं झालं असंच म्हणत होता. मग 4-5 दिवसांनी राजा गेला शिकारीला, एका जंगलात अडकला. तिथले आदिवासीचे सगळे रानटी लोक होते ते आले, त्यांनी राजाला पकडला. ते नरबळी घेणारे होते. मग त्यांनी पुरोहिताला बोलवलं की राजाला कापा ना नरबळी म्हणून. पण पुरोहितांनी राजाला चेक केलं तर म्हणाला हा नैवेद्य पूर्ण नाही आहे, त्याचं बोट गेलं आहे. मग राजाला सोडून दिला. मग राजाला कळलं की प्रधानजी जर म्हणत होता छान झालं ते खरंच छान झालं, बोट कापलेलं आहे त्यामुळे मी आज वाचलो, नाही तर जीव गेला असता. हट्टाचा मुद्दा आहे. राजा आला आणि त्यांनी प्रधानजीला तुरुंगातून बाहेर काढलं आणि विचारलं की आता कळलं मला, पण तेव्हा माझा हट्ट होता, तू माझ्या विरुद्ध बोलला, पण तुझं म्हणणं आता पटतंय मला घटना घडून गेल्यानंतर की तू म्हणायचं बरोबर झालं बोट कापलं गेलं ते. पण मग तू तुरुंगात जाताना का ओरडत होतास छान झालं म्हणून? तर म्हणाला मी आत गेलो नसतो तर मी तुमच्याबरोबर असतो. एक ही मी थोडं लाईटर शेडमध्ये सांगतोय हट्ट, कारण हट्टावरती भरपूर आध्यात्मिक विवेचनही आपल्याला करता येईल. तो मुद्दा नाही आहे. अजून 13 मिनटं आहेत. नाही 13 नाही 18 मिनटं आहेत. पण हे कशासाठी मधनं मी बोलतो माहिती आहे का? श्रोत्यांना बरं वाटतं की वक्ता जागृत आहे, वेळेच्या बाबतीत जागृत आहे असं त्याला पटतं. आणि त्यामुळे ही हठयोगाची कल्पना जी आहे आमच्या भक्तिमार्गामध्ये की मी पाण्यामध्ये जसं एका पायावरती आसन करून मी उभा राहणार, इतके तास उभा राहणार, मग त्याच्या अनुष्ठानाला वरती आयदर घाबरून किंवा प्रसन्न होऊन परमेश्वर त्याला काहीतरी वर देणार. पण वर देणार म्हणजे काय? पुन्हा हट्ट करण्याचाच अधिकार देणार. वर म्हणजे काय? पुन्हा हट्ट देण्याचाच अधिकार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की दुसऱ्याच्या मनासारखं जगण्याची प्रक्रिया, आपला मुद्दा जमला तर जमला, मी त्याला म्हणतो लागला तो घोडा नाही तर झेब्रा, पण हे मान्य करणं वर खाली वर खाली हे ECG सारखं जगणं आहे. म्हणून हट्ट ही संकल्पना जर तुम्ही नाही तसंच करायचं ठरवलं तर पंचायत होते श्रोते हो. तुमचं ब्लड प्रेशरसुद्धा तुम्हाला शिकवत असतं, तुम्ही शिकत नाही असं जे मी सांगतो कार्यक्रमामध्ये. याचं कारण असते 120-80 ब्लड प्रेशर तुम्हाला सांगत राहतं परत परत की तुम्हाला बरोबर 100 कधी मिळणार नाही आहेत, तेव्हा 100चा अट्टास धरू नका. कधीतरी 20 जास्त मिळणार आहेत, कधीतरी 20 कमी मिळणार आहेत. 120-80 तुमचा ECG कसा येतो तसं खालीवर 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 खालीवर. जो माणूस हट्ट धरतो की नाही मला परफेक्ट 100च पाहिजे, त्याचा ECG सरळ येतो. आणि मग लोक त्याला सरळ का? ते ECG सरळ आला. मोकळं नाही जगता येणार. मोकळं टाकलं, लहान मूल जन्माल्यानंतर जशा हालचाली करतो तशी तुम्हाला आता मोठेपणे नाही करता येणार. त्या इन्क्युबेटरमध्ये लहान मुलं ठेवतात हल्ली, बाहेर प्रदूषण आहे म्हणून. पण ती पोरं कशी चळवळ करत असतात, असे पाय जवळ घेऊन असं करत असतात. मला एका डॉक्टरने विचारलं की काय वाटतं तुम्हाला ही मुलं असं करतात? एकदम लाईनीत 10-15 मुलं ठेवली ती लोकसंख्या वाढीमुळे. म्हटलं ती तपासून घेतात सगळी बोटं आली का आहे ना, तुम्ही बघा किती गंमत आहे ना. मग तसं मोकळं आम्हाला नाही जगता येणार. आम्ही मोकळे जसे जसे मोठे होत जातो तसं आमचं हट्ट मोठा होत जातो.
आणि मग ती प्रक्रिया सुरू होते, तब्येत बिघडण्याची प्रक्रिया तिथून सुरू होते. लहान मुलाचा हट्ट आपल्याला माफ करता आला पाहिजे, कारण त्याला अजून आकलन झालेलं नाही आहे. मीच अहंकाराचं बुद्धीतून येणार होतो, म्हटलं ऊर्ध्वमुखी अहंकारानं त्याचं आकलन लहान मुलाला नाही आता. तो नॅचरल प्रेयमध्ये आहे. प्रेय म्हणजे शरीर. मग आता प्रेय आणि प्रियकर आणि प्रेयसी हे त्या प्रेय म्हणजे दिसण्यावरच प्रेम करतात आणि हट्ट धरून बसतात की हिच्याशीच लग्न करायचं किंवा ह्याच्याशीच लग्न करायचं आहे, किंवा मोडलं की ब्रेकअप, ब्रेकिंग न्यूज. पण तुम्ही अकलेने वाई केलेलंच नाही आहे प्रेम, तुम्ही दिसण्यावरच केलेलं आहे. असं जे मी मुलांना इंडक्शनमध्ये सांगतो, मुलं ओरडतात माझ्यावरती, सर तुम्ही काय बोलता म्हणून. जेव्हा मी मुलांना सांगतो की जोपर्यंत MITत आत ग्रॅज्युएट होत नाही, प्लेसमेंट मिळत नाही, तोपर्यंत प्रेम करू नका. मग मुलं हे असं ओरडतं. भाषा हिंदीमध्ये म्हणा, हा ये बंदा क्या बोल रहा है, हम तो वही करने के लिए आए हैं. ह्या खुर्च्या रिकाम्या काय आहेत. याचं तर हिंदी बोलणाऱ्यांची संख्या वाढते MITमध्ये, म्हणून ज्यांना मराठी येत नाही ते सकाळी येत नाहीत. हट्ट असून येत नाहीत, म्हणजे मॅन्डेटरी करून सुद्धा नाही की नाही. खरं आहे. तुमच्यापैकी आहे कोणाची हिंमत सांगायची की इथे उपस्थित राहण्यासाठी तुम्ही अंगठा लावून ठेवू नका. नाही, आपल्या इथं मशीन लावावं लागणार आहे. उपस्थितीसाठी मशीन नाही तर कोणी येणारच नाही. हे जे भय आहे हा सुद्धा वेगळ्या पद्धतीचा अहंकार आणि हट्टाचं स्वरूप आहे. ते काय करायचं जाऊन, ही जी कल्पना आहे तसं न करता मोकळेपणाने वाहता आलं पाहिजे. तसं झाड वाढतं, वेल वाढते. तुम्ही खिडक्या बंद केल्या तरी कुठून तरी ती वेल वाट बाहेर काढते जाण्यासाठी. इकडून जाता येईल का, तिकडून जाता येईल का. म्हणून हट्ट करा, पण तो सत्यसंकल्पाचा असला पाहिजे, तो स्वार्थाचा नाही असता कामा. हट्ट स्वार्थाचा झाला की गोंधळ होतो. बघता तुम्ही काय काय घडलं ते. त्रेतायुगापासून हट्ट, जिथे जिथे स्वार्थाचा हट्ट आहे तिथे तिथे विनाश आहे. विपरीत बुद्धी जी आहे ती या हट्टामध्येच दडलेली आहे. आणि हे आता आपण सकारात्मक हट्ट कोणता, 30 वर्ष एंडोमेंट लेक्चर सिरीज, हा सत्यसंकल्पाचा हट्ट आहे आणि म्हणून तो चांगला आहे. हट्टच, हट्टाचं रूप वेगळं आहे. हे व्हायलाच पाहिजे ही जी भूमिका आहे, हे सतत 30 वर्ष अशा पद्धतीची. कशासाठी, हेतू वेगळा आहे. सत्यसंकल्प काय आहे तर प्रत्येक मुलाजवळ सद्गुण पोचवता येणार नाही. तो सद्गुण ज्ञानाच्या माध्यमातून, ज्ञानातल्या सद्गुणाचा उपयोग करत प्राध्यापकांच्या माध्यमातून मुलांपर्यंत जाईल का, प्राध्यापक व्हर्सटाईल होईल का. कराड सरांचा जो मूळ हेतू आहे तो हाच आहे की प्राध्यापक व्हर्सटाईल पाहिजे, बहुआयामी पाहिजे. तर त्यात गंमत आहे, तो फक्त त्याचा विषयामध्ये चॅम्पियन असून चालत नाही ना. पण प्राध्यापकही हट्ट करून बसलेले. भगवद्गीतेतले योग आहेत ना सगळे, अर्जुन विषाद योग, सांख्य योग, कर्मयोग, ज्ञानकर्म संन्यास योग, सगळे प्राध्यापक आयोग या शब्दावरती हाडलेले. कितवा, 4था, 5वा, 6वा, 7वा. याचा अर्थ हट्ट कुठे सुरू झाला, माझी मूळ प्रवृत्ती, माझी मूळ कुवत मोजण्याचं परिमाण मी निश्चित करतो आणि त्या परिमाणावरती माझा परफॉर्मन्स ठरवत असेल तर मला स्वतःलाच मारून घेत आहे. माझा पगार कमी आहे म्हणून माझ्या परफॉर्मन्समध्ये मी करायचं काय एवढं करून, ही जी भूमिका घेतली की यू आर किलिंग युअर सेल्फ. ॲक्च्युली यू आर नॉट किलिंग इन्स्टिट्यूट, यू आर किलिंग युअर सेल्फ. मी शिकवायला उभा राहिलो की मला आयोग नाही आठवता कामा. ॲक्सेस टू ॲक्सिस शुड बी क्लोज्ड. काय समजलं, ॲक्सेस टू ॲक्सिस शुड बी क्लोज्ड. तिथे खरं कृष्ण ते सांगतं अर्जुनाला तेच आहे, तू क्षत्रिय आहेस, तू लढ, त्याच्या परिणामांची चिंता करू नकोस. कर्मण्येवाधिकार ते मा फलेषु कदाचनमध्ये मुद्दा तोच आहे. श्रोते हो, इतकं सुंदर ज्ञान असलेला हा सगळा भारताचा पसारा आहे ज्ञानाचा. आम्ही त्याच्याकडे बघत नाही का. हट्ट, पाश्चिमात्य होण्याचा हट्ट, वेस्टर्नाइज होण्याचा हट्ट, आधुनिक या शब्दाचा अर्थच कळलेला नाही असा हट्ट. वेस्टर्नायझेशन म्हणजे
मॉडर्नायझेशन म्हणजे वेस्टर्नायझेशन नव्हे, हे न कळवून घ्यायचा हट्ट सत्य आहे. नाही, सॉरी, नाही, मला आवडतं अशी मध्ये रिंग वाजली ना की लगेच शिंकच्या ऐवजी हल्ली मी मोबाईलचा आवाज येतो. चांगल्या वाक्यावरती कोणी शिंकला की म्हणतो ना आपण सत्य आहे म्हणून, तसं मोबाईल वाजला की मी म्हणतो सत्य आहे. करेक्ट. कारण नाही, याचं कारण असं, मी ठरवून बोलत नसल्यामुळे काय बोलायचं आता ठरलेलं नाही. तुमच्या चेहऱ्याकडे बघून ठरते मी काय बोलायचं ते. त्रेतायुग आणि द्वापारयुग संपेस्तोवर तुमचे चेहरे मी बघितले मागाशी, म्हणून मी पुढचं लेक्चर माझं बदललं बघा हळूहळू की म्हटलं सकाळी सकाळी योगधारणा करून आले नाही, आत्ताच मी पुन्हा त्यांना असं डोस द्यायचा. हट्टाचा मुद्दा आहे तो. मी माझ्या मुलीला डोस देतो, ती ऐकत नाही. मी तिला म्हटलं अगं लोक पैसे देऊन बोलवतात डोस द्यायला, तर ती म्हणाली पण ते एकदाच बोलवतात. असे जेवढे मोकळे हसाल ना तेवढा तुमचा हट्ट कमी होत जाईल. घरी गेलात, नवरा लवकर आला असेल घरी, नवऱ्याने दरवाजा उघडला तर शिरताना हसत आत शिरा. दात शिरता MIT म्हणजे ना मजा नाही, संध्याकाळी मजा नाही. का? तुमच्या मनाप्रमाणे MIT वागली नाही म्हणून. तो MIT मला जो आय आहे ना तो जागृत ठेवा. MIT मला आय जो आहे ना तो जागृत ठेवा, चांगला जागृत ठेवा. तो काय काढला तर सगळं एमटी आहे. आणि सोपं आहे गणित आयुष्य. याच्यावरती खूप बोलता येईल, विविध माध्यमातून आपल्यासमोर हा विषय मांडता येऊ शकतो. परंतु माझं म्हणणं असं आहे की सुखानं आनंदानं जगण्याचा जो प्रकार आहे तो अशा पद्धतीनं जमला पाहिजे. अशी जी माणसं बघू शकतात ती आनंदी असतात. महर्षी कर्व्यांचं धाकट्या भावाचं निधन झालं. कर्व्यांच्या निधनाच्या आधी झालं, 74 का 75 वर्षाचे होते. तेव्हा त्यांना म्हणाले की तुमचा धाकटा भाऊ गेला. तेव्हा त्याचं वय झालं होतं. काय सुंदर आहे ना, हे त्याच्यापेक्षा मोठे आहेत पण म्हणतात काय त्याचं वय झालं. इथे हट्ट नाही, अहंकार नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पत्नीचं निधन झालं. हॉस्पिटलमधून डायरेक्ट स्मशानात न्यायचं की घरी आणायचं शिवाजी पार्कला. सावरकर म्हणाले डायरेक्ट स्मशानात न्यायचं. तर घरी नको आणायला, कुठची तरी एक भेट शेवटची असते. हे सावरकरांचं वाक्य फार इंटरेस्टिंग आहे, ते महत्त्वाचं आहे. पायाला बेडी मानल्यानंतर हट्ट नाही आहे. स्वातंत्र्याचा हट्ट धरलेला आहे तो सकारात्मक आहे, तो सत्यसंकल्प आहे, देशाच्या स्वातंत्र्याचा मुद्दा आहे. पण पायाला पडलेल्या बेडीचं पण कौतुक करतात. ते बंधन असून कौतुक करतात. बंधन असून कौतुक का करायचं? तर बेडीने जेव्हा विचारलं सावरकरांना की मी तुमचं बंधन असून तुम्ही मला स्वच्छ का ठेवताय, तेव्हा सावरकर म्हणाले मी तुझं कौतुक केलं नाही तर तू गंजशील आणि मला जास्त त्रास देशील. तुला स्वच्छ ठेवण्यामध्ये माझा फायदा आहे. बंधनाचं सुद्धा कौतुक करत जर पाळलं तर आयुष्य सुंदर असतं. त्याला स्वतंत्र म्हणतात. स्वतंत्र म्हणजे स्वैराचार नव्हे. मी माझ्यावर घालून घेतलेली बंधनं म्हणजे स्वतंत्र. तंत्र इज टेक्निक, टेक्निक बाय वर्ड इटसेल्फ इज बाय डिफॉल्ट लिमिटेशन्स. लिमिटेशन्स घेऊन येतो तंत्र नेहमी. स्वैराचार नव्हे. स्वैराचार म्हणजे वणवा, स्वतंत्र म्हणजे यज्ञ. फ्रेम आहे, आगच आहे दोन्हीकडे, पण एकाला फ्रेम आहे आणि ती फ्रेम तयार करायची असेल तर त्याच्यासाठी हा मुद्दा मी सांगतो की हट्ट करायचा पण तो सकारात्मक करायचा, स्वार्थासाठी नाही करायचा. एवढी 2 वाक्य लक्षात ठेवायची की हट्ट करतो मी पण तो दुसऱ्यासाठी आहे, दुसऱ्यांच्या भल्यासाठी हट्ट आहे, तो माझ्या भल्यासाठी नाही. की सत्यसंकल्प आला मग तो हट्ट चांगला आहे. सीतेच्या हट्टाकडे सद्गुण म्हणून बघितलं गेलं, पतिव्रता म्हणून बघितलं गेलं. सीतेचा हट्ट काही नकारात्मक नव्हता, पतिबरोबर जाते मी म्हणून. आणि हे असं ॲनालिसिस व्हायला पाहिजे. प्रामुख्यानं मुलांना शिकवत असताना ॲनालिसिस गेला पाहिजे. मी आता वाक्य म्हणणार होतो की पीस डिपार्टमेंटमध्ये प्रामुख्याने ह्या पद्धतीनं मुलांशी संवाद साधला गेला पाहिजे. आता ते वाक्य मी म्हणत नाही कारण ते डीन इथं बसले ते गेले पीस डिपार्टमेंटचे. तुम्ही योग शिकवायचं म्हणजे काय? योगाचा अर्थच हट्ट काढणं आहे. हठयोग सुद्धा कुठचा? तर मला माझा हट्ट नाही ही भूमिका म्हणजे योग.
बुद्धी, मन आणि शरीर हे जोडायचं आहे म्हणजे सगळं गंमत आहे, एकत्र आणायचं म्हणजे. म्हणून हट्ट नाही. आणि मला मजा येते असं जगायला. तुम्ही करून बघा. माझ्या US दौऱ्यामध्ये क्लिव्हलंडला कार्यक्रम होता, महाराष्ट्र मंडळाचा कार्यक्रम. आणि क्लिव्हलंडला मी ज्यांच्या घरी उतरलो होतो त्याची बायको गरोदर आणि हा सेक्रेटरी. मग तिला काही मदत करता येत नव्हती गरोदर असल्यामुळे. मग हा म्हणाला चला आता ही तुम्हाला घेऊन येणार होती पण आता शक्य नसल्यामुळे तुम्ही माझ्याबरोबर चला. म्हणून मी पण पाऊण तास आधी पोचलो. आता बघा तिकडे माझं लक्ष बरोबर गेलं त्यांच्याकडे. त्यांनी जांभई दिली आहे. 1 2 3 तिसऱ्या रोमधले तिकडचे पांढरा शर्ट दिली की नाही जांभई? करेक्ट. आता हा सिग्नल आहे मला. याला म्हणतात नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. त्यामुळे आता मी उत्तरायण सुरू झालं पाहिजे माझं. तर त्याच्याबरोबर मी गेलो हॉलमध्ये कोणीच नाही, महाराष्ट्र मंडळ असल्यामुळे. आम्ही 2 जण, खुर्च्या पण लावलेल्या नव्हत्या, खुर्च्यानुसार रचून ठेवल्या होत्या. तर म्हटलं चल आपण दोघं खुर्च्या लावू असं मी त्याला म्हटलं. नाही तुम्ही नको तुमचाच कार्यक्रम आहे, तुम्ही भारतातून आलेले आर्टिस्ट आहात. म्हटलं नाही मी लावतो खुर्च्या. मग मी पण खुर्च्या लावायला लागलो, तो पण खुर्च्या लावायला लागला. मग 2 दुड्डाचार्य आले, सिनियर क्लिव्हलंड सिटिझन्स. मग ते येऊन असे उभे राहिले आणि तो खुर्च्या लावला. त्यांच्या बाजूला गेल्यानंतर त्यांनी त्याला विचारलं, हा नवीन आलाय का रे क्लिव्हलंडमध्ये? तेव्हा नाही त्यांचाच कार्यक्रम आहे. मग त्यांना लाज वाटली, मग तेही खुर्च्या लावायला लागले. पण प्रश्न असा आहे, मी जर हट्ट धरून बसलो असतो त्यावेळेला तर कार्यक्रम सुविहित होण्यासाठी जी आत्ता गॅप आहे ना, ती गॅप मला माझा अहंकार सोडून भरता येते का? मला माझा हट्ट सोडून भरता येते का? दॅट इज ह्युमॅनिटी. तिथे मुद्दा आला मानवतेचा. तिथे मी नम्र होणं आणि त्या खुर्च्या लावायला मदत करणं हे महत्त्वाचं असतं. आणि ते करता आलं की पुढचं काम सोपं झालं. 8 मिनटं शिल्लक आहेत. 9:23 ते 10:23. आणि हे कठीण नाही असं मला म्हणाल. तुम्हाला कुठचा पंथबिंत जॉईन करण्याची गरज नाही, संप्रदायात जायची गरज नाही. मी सांगतो ते ऐकलं तरी पुरेसं आहे. पुन्हा हा हट्ट नाही, मी सांगतो ते ऐका म्हणून. हट्ट धरून काय करू? मुंगीच्या मागे तुम्ही बोट लावलं ना असं, तर मुंगी तिला पाहिजे तशीच जाते, लक्षात ठेवा. मुंगीच्या मागे बोट लावणं म्हणजे हट्ट. आणि मुंगीच्या बाजूनी पाण्याच्या रेगा काढायच्या आणि मुंगी पुढे जायला लागली की मागणं पाण्याची रेग काढत त्याचं मागे फिरणं बंद करणं. दॅट इज पेरेंटिंग. मुलांच्या दृष्टिकोनातून दॅट इज पेरेंटिंग ॲज अ बॉस. तुम्ही बॉस म्हणून काम करताना स्टाफकडनं काम करवून घेण्याची इच्छा जी आहे. सो पुट देम ऑन एंट्रस्टमेंट, डोंट पुट देम ऑन डेप्युटेशन. डेप्युटेशनमध्ये मी सांगतो तसं तू कर, दॅट इज डेप्युटेशन. आणि इंटरेस्ट म्हणून तू कर, माझा तुझ्यावर ट्रस्ट आहे, विश्वास आहे, तू घे निर्णय. निर्णय माझा आणि कृती तुझी नाही. निर्णयही तुझाच आणि कृतीही तुझीच. ज्ञान सोडून त्याच्या हातामध्ये तू काय करायचं ते. चुकला तर सुधारा, नाही चुकला तर कौतुक करा. पण तिथे मी नाही ना, मग त्यांनी करायचं म्हटल्यानंतर ही प्रक्रिया गेली तर तुमच्या एवढ्या 1 तासाच्या भाषणातून लक्षात येईल की प्रेम हा सर्वोच्च शब्द नाही आयुष्यात. सर्वोच्च शब्द आयुष्यातला 2.5 अक्षरी तो आहे हट्ट. तो हट्ट काढायला सुरुवात करा आणि बघा काय मजा येते एकदम मस्तपैकी झकास. मी जसं करतो ऑफिसमध्ये तसं. बेल वाजवूनही पिऊन येत नाही कित्येक वेळा. इथे असं नाही करायचं. मग मीच बेल वाजवायचो, दरवाजा उघडायचो, मीच संजय असं मीच हाक. मग मीच म्हणायचो काय साहेब. मग तो बाहेर बसलेला असायचा वरांड्यामध्ये तिकडे, त्यामुळे ऐकू गेलेलं नाही बेल वगैरे, पण त्याला माझं बोलणं ऐकू जात आहे. मग एक जर कॉफी आणतो साहेब म्हणून मीच जातो तिकडे कॉफीच्या घरात. हे कशासाठी? तर हे त्यांनी माझं का ऐकावं, त्याला काय कारण आहे? ते एकच कारण आहे, माझा सद्गुणच त्याला काम करण्यासाठी नाही. उपाध्ये सरांनी हाकवले म्हणजे जायला पाहिजे असं त्याला वाटण्या इतपत उपाध्ये सरांनी स्वतःचं पद म्हणजे अहंकार हट्ट बाजूला ठेवून आचरण केलं तरच तो ऐकेल, नाही तो ऐकणार नाही.
तसं जमलं की काम झालं. तसं करून बघा. असो, एक कविता सादर करतो आणि थांबतो. हट्टवरतीच आहे. खूप मोठा विषय आहे हा, पण ठीक आहे. कविता अशी आहे. खूप खूप धन्यवाद सगळ्यांना. 2 मिनटं शिल्लक आहेत. खूप मस्त ऐकलं, हसून प्रतिसाद दिलात, न बोलता सिग्नल दिलात. ते कॅमेऱ्याच्या मागे असं करतात. कॅमेरामन असेच हात होतो म्हणजे आता आवरा, अशी ती खूण असते आम्हाला. तसं आहे. आणि आनंदाने घेतलं. त्यांच्याही चेहऱ्यावर हसू आलं. मी पॉईंट आऊट केलं म्हणून ते नाराज नाही झाले. त्याच्यात गंमत आहे. असो, कविता अशी आहे. चिटणीसर धन्यवाद. थोरवे, मजा आली. यांना नंतर सांगतो. अरे इथे पात्र कुठे नाही तो. ठीक आहे ठीक आहे. अच्छा, पुढचे गेस्ट आहेत तिकडे गेले. हां, करेक्ट करेक्ट करेक्ट. त्यांचाही हट्ट आहे. असो, कविता अशी आहे. मला बोल धन्यवाद. जीवन नाट्यमय करण्यासाठी मन तुमचं घट्ट करा. जीवन नाट्यमय करण्यासाठी मन तुमचं घट्ट करा. हट्ट धरा, हट्ट करा. हट्ट धरा, हट्ट करा. मी म्हणतो तसेच व्हावे, मी सांगतो असेच व्हावे. जग सारे माझ्यासाठी पुन्हा पुन्हा एक व्हावे. ध्येय तुमचे बारीक नको, ध्येय तुमचे बारीक नको, ध्येय तुमचे लठ्ठ करा. जीवन नाट्यमय करण्यासाठी मन तुमचं घट्ट करा. हट्ट धरा, हट्ट करा. संकल्प तुमचा स्वार्थी नको, संकल्प तुमचा स्वार्थी नको, तरच हट्ट चांगले राहतात. संकल्प तुमचा स्वार्थी नको, तरच हट्ट चांगले राहतात. हट्ट तुमचा स्वार्थी असेल तर लोक सारे पांगले जातात. हट्ट तुमचा स्वार्थी असेल तर लोक सारे पांगले जातात. आणि मग तुम्ही एकटे उरून तोंड काळं कुट्ट करा. जीवन नाट्यमय करण्यासाठी मन तुमचं घट्ट करा. हट्ट धरा, हट्ट करा. मनासारखं घडलं नाही तर WT वाकडं तोंड करू नका. मनासारखं घडलं नाही तर वाकडं तोंड करू नका. रुसून बसून तुम्ही स्वतः आतल्या आत मरू नका. रुसून बसून तुम्ही स्वतः आतल्या आत मरू नका. दुसऱ्याचेही हट्ट पुरवावे आपण, दुसऱ्याचेही हट्ट पुरवावे आपण, असा तुम्ही हट्ट करा. जीवन नाट्यमय करण्यासाठी मन तुमचं घट्ट करा. हट्ट धरा, हट्ट करा. हट्ट नसेल तर आयुष्यात थोडीसुद्धा मजा नाही. हट्ट नसेल तर आयुष्यात थोडीसुद्धा मजा नाही. आणि वरून हट्ट खाली आला, कुठून वरून हट्ट खाली आला तर रविवारी पण रजा नाही. हट्ट नसेल तर आयुष्यात थोडीसुद्धा मजा नाही. वरून हट्ट खाली आला तर रविवारीही रजा नाही. पुढच्या वर्षी माझं भाषण, पुढच्या वर्षी माझं भाषण झालंच पाहिजे. हट्ट धरा. जीवन नाट्यमय करण्यासाठी हट्ट धरा, हट्ट करा. धन्यवाद.